WWF वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन म्हणून एक पाश्चिमात्य देशामध्ये खेळ आहे. हा खेळ आपल्या लहान मुलांना आणि तरुणांना खूप आवडतो. परंतु तुम्ही आणि मी आपण जर हा खेळ बघितला तर आपल्याला त्याच्यातलं काही कळणार नाही आणि पुन्हा पाहावाचंही वाटणार नाही. या खेळामध्ये खूप मारामारी होते. मात्र आज आपण WWF विषयी ऐकणार नाहीत, तर WWJ म्हणजे वॉकिंग विथ जीसस ह्यावर ऐकणार आहोत. आजच्या शुभवर्तमानामध्ये पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतो, मला तुझ्याबरोबर चालायचं आहे. आय वॉन्ट टू वॉक विथ यू. प्रिय बंधू भगिनीनो, पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला पाण्यावरून चालण्यासाठी सांगतो असं नाही. कारण पेत्र हा कोळी समाजातला मच्छीमारी करणारा, त्याला पाण्याची काय भीती? तो पाण्यामध्ये कसा बुडू शकतो? पेत्र पाण्यामध्ये बुडणे म्हणजे आपल्यासारख्या माणसाने जमिनीवरून चालताना पडणे अशी ती गत होईल. आणि म्हणून आजचं शुभवर्तमान केवळ पेत्राचं पाण्यावरून चालणे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं पाण्यावरून चालणे इतकं नाही, तर पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला विनंती करतो, आय वॉन्ट टू वॉक विथ यू. मला तुमच्याबरोबर चालायचं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगतो, वॉक विथ मी. वॉकिंग विथ जीसस म्हणजे काय? प्रिय बंधू भगिनीनो, वॉकिंग विथ जीसस यातील पहिला मुद्दा म्हणजे आपली जी विचारसरणी आहे ती बदलणे. वॉकिंग विथ जीसस मीन्स टू चेंज आवर सेट पॅटर्न ऑफ थिंकिंग. आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला ते करायला लावतो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मरणाविषयी भाकीत करतो, पहिल्यांदा भाकीत करतो, तेव्हा पेत्र त्याला आड येतो आणि सांगतो, प्रभूजी हे तुमच्या बाबतीत होणार नाही. आणि प्रभू येशू पेत्राला सांगतो, मागे हो, मला हे असं करायचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला ते स्वीकारायला लावतो. त्याची विचारसरणी बदलतो. दुसरं, वॉकिंग विथ जीसस म्हणजे टू लुक ॲट लाईफ विथ अ लार्जर व्ह्यू. एका मोठ्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणे. आणि ते पेत्राच्या बाबतीत प्रभू येशू ख्रिस्त घडून आणतो. पेत्राला वाटलं होतं, मी जर माझ्या भावाला 7 वेळा क्षमा केली तर प्रभू येशू ख्रिस्त मला शाबासकी देईल. पण प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, 7 वेळा नाही तर 7च्या 70 वेळा. थिंक बिग, थिंक डिफरंटली, थिंक वाईड, थिंक लार्ज. आणि म्हणून वॉकिंग विथ जीसस म्हणजे जीवनाकडे उदात्त अंतकरणाने, मोठ्या दृष्टीने आपण पाहणे. टू सी लाईफ विथ अ ब्रॉडर विजन. वॉकिंग विथ जीसस ह्यातील तिसरा मुद्दा म्हणजे टू ट्रस्ट इन द लॉर्ड डीपली. पेत्राला त्याचा देखील अनुभव आला होता. प्रभू येशू ख्रिस्तावरील त्याची श्रद्धा त्याने जवळून अनुभवली होती. कधी ही श्रद्धा अनुभवली? जेव्हा त्याने 3 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहिलं आणि पेत्राला जाणवलं आणि पेत्राने पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवली. आणि म्हणूनच तो ख्रिस्त सभेचा पहिला पोप, ख्रिस्त सभेचा पहिला मेंढपाळ झाला. प्रिय बंधू भगिनीनो, ह्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला देखील प्रभू येशू ख्रिस्त हेच आमंत्रण देत आहे, वॉक विथ मी. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, माझ्याबरोबर चाला. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणे म्हणजे काय? तर आपली विचारसरणी बदलणे. ह्या पॅन्डेमिकने आपल्याला धक्का दिलेला आहे आणि त्यामधून सावरणे कठीण आहे. पण सावरताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे
की 2020च्या अगोदरचं जीवन आणि 2020च्या नंतरचं जीवन हे वेगळं असणार आहे आणि म्हणून त्याला सामोरे जाण्यासाठी आपली विचारसरणी बदलणे गरजेचे आहे. प्रिय बंधू भगिनींनो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, या सगळ्या क्षेत्रामध्ये जर विचारसरणी बदलली नाही, आमूलाग्र बदल आले नाहीत, तर त्यामध्ये सावरणे कठीण जाणार आहे, हे आपल्याला जाणवायला लागलेलं आहे. वॉकिंग विथ जीसस ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमधील दुसरी गोष्ट, आपल्याला उदार अंतकरणाने विचार करायला पाहिजे. संकुचित वृत्ती नाहीशी करायला लागेल. मी, माझं आणि माझं वैभव हे सगळं बाजूला सारायला लागेल आणि सगळ्यांबरोबर, इतरांबरोबर आणि सर्व जगाबरोबर कसं सामावून घेता येईल हे आपल्याला करावं लागेल. कारण ह्या पॅन्डेमिकने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कसं जीवन क्षणभंगूर आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची मूल्य आपण जर जगलो नाहीत, त्यामध्ये वाढलो नाहीत, तर आपलं जीवन कसं नाहीसं होऊ शकतं ह्याविषयी आपण अनुभव घेत आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरी गोष्ट वॉकिंग विथ जीसस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर भरवसा ठेवणे. ज्याप्रमाणे शिष्य त्या वादळामध्ये घाबरले होते, ज्या प्रमाणामध्ये पेत्र ह्याची नजर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरून हटली तेव्हा तो घाबरला, भयभीत झाला, त्याचप्रमाणे आपण देखील सर्वजण या कोरोना व्हायरसने भयभीत झालो आहोत. अंतकरणामध्ये प्रत्येक व्यक्ती घाबरली आहे आणि म्हणून ह्यामधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपला हात पुढे करत आहे, आपल्याला आमंत्रण देत आहे. त्यावर श्रद्धा ठेवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा आवाज हा मॅजिकल आहे, चमत्कारिक आहे आणि म्हणून शिष्याने जेव्हा तो आवाज ऐकला, टेक करेज, डू नॉट फिअर, तेव्हा ते खूप स्वस्थ झाले, आनंदी झाले. प्रभू येशू ख्रिस्ताचा हात हा टेंडर आहे, मऊ आहे, कोमळ आहे, घट्ट आहे आणि म्हणून पेत्राने जेव्हा तो पकडला तेव्हा जीवनामध्ये तो सावरला. प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय कंपॅशनेट म्हणजेच भावनेने आणि सहानुभूतीने भरलेलं आहे, दयेने आणि मयेने भरलेलं आहे आणि म्हणून या हृदयाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा आपल्याला जाणवते की गॉड लव्ज अस अनकंडिशनली. आपण जसे आहोत तसं परमेश्वर आपला स्वीकार करत आहे आणि म्हणून जर परमेश्वर मी आहे तसा माझा स्वीकार करत असेल तर मला घाबरण्याची काय गरज, कशाची मला भीती वाटणार, कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे ह्याचा अनुभव मला येणार. वॉकिंग विथ जीसस म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला तारणारा आहे. पेत्राच्या जीवनामध्ये त्याने जे केलं, शिष्यांच्या जीवनामध्ये त्याने जे केलं, तेच तो आपल्याही जीवनामध्ये करू शकतो आणि म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर चालणे गरजेचं आहे. विशेष करून आपली मुलं, आपली तरुण हे WWF बरोबर न जाता WWJ बरोबर जावेत. ह्या जगातल्या गोष्टीकडे केंद्रित न करता प्रभू येशू ख्रिस्तावर त्याने आपलं जीवन केंद्रित करावं. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया.